नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी शाळेत असताना किंवा ऑफिसमध्ये सुट्ट्यांचे कॅलेंडर पाहताना विचार केलाय का, की हा फेब्रुवारीचा महिना एवढा शॉर्टकटमध्ये का उरकला जातो? बाकीच्या महिन्यांमध्ये 30 आणि 31 दिवस असतात. पण फेब्रुवारी महिना बिचारा 28व्या दिवशीच का बंद होतो? बरं, दर 4 वर्षांनी एकदा त्याला 29 दिवसाचं लाईफलाईन मिळतं. पण तेवढ्याने काय होतं? हा प्रश्न फक्त तुमचा आणि माझा नाही, तर हा जागतिक प्रश्न आहे. पण या 28 दिवसांमागे रोमच्या राजांची खुनशी राजकारण, अंधश्रद्धा आणि पृथ्वीचं सूर्यभोवती फिरण्याचं गणित दडलंय. आज आपण या व्हिडिओमध्ये कॅलेंडरचा असा इतिहास उघडणार आहोत, जो ऐकून तुम्हाला वाटेल, "अरे, असं असतं होय." नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. चला मग फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. 2700 वर्षांपूर्वी तेव्हा रोमचा पहिला राजा होता रोम्युलस. त्याने पहिलं कॅलेंडर बनवलं. पण गंमत म्हणजे त्या कॅलेंडरमध्ये फक्त 10 महिने होते. मार्च, एप्रिल, मे, जून, क्वार्टिलिस, सेक्टिलिस, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तुम्ही म्हणाल, मग जानेवारी, फेब्रुवारी गेले कुठे? तर मित्रांनो, हे वर्ष फक्त 304 दिवसांचं होतं. मार्चमध्ये शेती सुरू व्हायची. मग तिथून वर्ष सुरू व्हायचं. डिसेंबरला शेती संपली, की थंडी सुरू व्हायची. या थंडीच्या 61 दिवसांना रोमन्स काहीच मोजायचे नाहीत. त्यांच्यासाठी ते दिवस अस्तित्वात नव्हते. सुट्टी म्हणून ते एन्जॉय करायचे. पण कॅलेंडरमध्ये त्यांची नोंद नसायची. पुढचा राजा आला नुमा पॉम्पलिस. याला वाटलं, की 61 दिवसांची गॅप भरून काढली पाहिजे. त्याने वर्षाच्या शेवटी 2 महिने जोडले. जानेवारी आणि फेब्रुवारी. आता वर्षाचे दिवस झाले 354. पण इथे मोठी अडचण आली. त्या काळात रोमन्समध्ये एक मोठी अंधश्रद्धा होती. त्यांना समसंख्या म्हणजे अशुभ वाटायची. त्यामुळे नुमानने ठरवलं की कॅलेंडरमध्ये कोणताही महिना इव्हन संख्यांचा नसेल. त्याने 354 दिवसांचे 355 दिवस केले. आता गणित बघा. प्रत्येक महिना 29 किंवा 31 दिवसांचा केला. पण गणितात मांडताना असं लक्षात आलं, की जर वर्षाचे एकूण दिवस 355 ठेवायचे असतील, तर एक महिना तरी 28 दिवसांचा ठेवावाच लागणार होता. मग नुमान्सने निवड केली फेब्रुवारीची. कारण फेब्रुवारी हा वर्षाचा शेवटचा महिना होता आणि तो मृतांच्या पूजेचा महिना होता. म्हणून अशुभ मानला गेलेल्या फेब्रुवारीला 28 दिवस देऊन त्यांनी काम उरकलं. आता एंट्री होते जगातील सगळ्यात ताकदवान माणसाची, ज्युलियस सीझर. इसवी सन पूर्व 54 मध्ये सीझरला जाणवलं, की हे कॅलेंडर आणि ऋतू यांचा मेळ बसत नाहीये. पाऊस कधी येतोय, थंडी कधी येते, काहीच कळत नव्हतं. त्याने इजिप्शियन तज्ञांची मदत घेतली आणि ज्युलियस कॅलेंडर तयार केलं. सीझरने वर्षाचे दिवस केले 365. त्याने फेब्रुवारीला 30 दिवस केले होते, असं काही इतिहासकार म्हणतात. मग घोळ कुठे झाला? ज्युलियस सीझरच्या मृत्यूनंतर जुलै महिना हा त्याच्या नावाने ओळखला जाऊ लागला. त्यानंतर आला सम्राट ऑगस्टस. त्याच्या नावावरून आला ऑगस्ट महिना. असं म्हणतात, की ऑगस्टसला वाटलं ज्युलियसच्या जुलै महिन्याला 31 दिवस आहेत आणि माझ्या ऑक्टसला फक्त 30. इतर इज्जतीची वाट लागेल. मग त्याने फेब्रुवारीतून एक दिवस पुन्हा कापला आणि ऑगस्ट मध्ये जोडला. यामुळे ऑगस्ट 36 चा झाला आणि आपला फेब्रुवारी कायमचा 28 दिवसांचा बनला. हे काही इतिहासकार नाकारतात, पण ही लोककथा खूप प्रसिद्ध आहे. आता तुम्ही म्हणाल, मग तो 29वा दिवस कुठून येतो? मित्रांनो, पृथ्वीला सूर्यभोवती फिरायला बरोबर 365 दिवस लागत नाही. तिला लागतात 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटं आणि 45 सेकंद. म्हणजे साधारण 365 आणि पाव दिवस. हा दरवर्षीचा 5 दिवस 6 तासात साठवला जातो. 4 वर्षात 6 6 6 6 बरोबर 24 तास होतात. म्हणजेच एकूण पूर्ण दिवस. तो दिवस ऍडजस्ट करण्यासाठी आपण फेब्रुवारीला 29 दिवसांचा करतो. यालाच आपण लीप इयर म्हणतो. जर हे केलं नसतं, तर काही वर्षानंतर आपली ऋतुचक्र पूर्णपणे कोलमडली असती. मे महिन्यात कडक थंडी पडली असती. तर मित्रांनो, फेब्रुवारी 28 दिवसांच्या असण्यामागे राजांच्या अंधश्रद्धा, त्यांचा अहंकार आणि विज्ञानाची गरज असं सगळं मिक्स प्रकरण आहे. आपण जे आज वापरतो ते ग्रेगोरियन कॅलेंडर आहे, जे या ज्युलियन कॅलेंडर मध्ये सुधारणा करून बनवलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या माहितीत असा एखादा मित्र आहे का, ज्याचा वाढदिवस 29 फेब्रुवारीला असतो? त्याला हा व्हिडिओ टॅग करा आणि बिचारायला सांगा, की तुझ्या एका दिवसासाठी रोमच्या राजांपासून विज्ञानापर्यंत किती लोकांनी डोकं लावलंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका राडा करणाऱ्या माहिती सोबत. तोपर्यंत आपल्या सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.